आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. नाल्याची निळाई ही फॅक्टरीची किमया, केडीएमसी प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, कारखाने आणि फॅक्टरी सील. एमआयडीसीतील निवासी भागातील एका नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार मंगळवारी आढळला होता. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळे झाल्याचा आरोप झाला असताना बुधवारी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी एकत्रित सौनारपाडा माणगाव येथील जीन्स धुण्याच्या तसेच साबण तसेच ऍसिड बनवणाऱ्या कारखान्यांसह भंगार गोदामांवर कारवाई केली. रासायनिक कंपन्यांनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे पडल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र हा आरोप कामा संघटनेने फेटाळला होता. तर कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी निळे पाणी कशामुळे होते याचा तपास सुरू केला होता. शोध मोहिमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, केडीएमसीचे ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि कामा संघटनेचे देवेंद्र सोनी सहभागी झाले होते. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका प्रशासनाने एकत्रित सोनारपाडा माणगाव रोधीन अंश धुण्याच्या तसेच साबण आणि ऍसिड बनवणाऱ्या कारखान्यांसह भंगार गोदामावर कारवाई केली. या छाप्यात ललित काठा सोनारपाडा इथे बंद पडलेल्या एका बेकरीमध्ये जीन्स धुण्याचा कारखाना सुरू असल्याचं निदर्शनास आले. इथून निळे पाणी वाहत होते. साबण आणि ऍसिड बनवण्याच्या अशा 2 फॅक्टरी माणगाव परिसरात सुरू असल्याचं आढळले. कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी सील करण्यात आल्यात. सोनारपाडा येथील 8 भंगाराची गोदामही या कारवाईत तोडण्यात आली आहेत. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरूच राहील अशी माहिती सहाय्यक आयुक्त पवार यांनी दिली आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.